Hello students, welcome all of you to online lecture of Residential High School Shevgaon, and today we see standard 10th subject mathematics part 2nd chapter 1st similarity. या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. त्यातील पुढील भाग आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल हे अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये इक्वल हाईट जर असेल तर अशा दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कसा असतो हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर इक्वल बेस असेल तर अशा ट्रँगलचा एरियाचा रेशो कसा असतो हे देखील पाहिलेले आहे. त्यावरती डिपेंड एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण त्याचा पुढील भाग पाहणार आहोत. थेरम आहे एक बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा थेरम आहे. काय आहे थेरम पहा. इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ट्रँगल इंटरसेक्टिंग द रिमेनिंग साइड in two distinct point, then the line divides the sides in the same proportion. पहा काय सांगतो थेरम, पुन्हा एकदा वाचा. इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रँगल इंटरसेक्टिंग द रिमेनिंग टू साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे एक लाईन आहे पहा, एक ट्रँगल आहे ABC. ओके, आणि या ट्रँगल ABCमध्ये एक लाईन आहे. सपोज दिस इज लाईन L, आणि ती लाईन काय आहे, पॅरलल टू वन साईड. एक साईड आहे BC, आणि या BC जी ट्रँगलची एक साईड आहे, या BC ट्रँगलच्या साईडला L ही लाईन पॅरलल आहे. ओके, इफ अ लाईन पॅरलल टू द साईड ऑफ ट्रँगल, आणि ती जी काही लाईन आहे ती इंटरसेक्ट करते. कशाला इंटरसेक्ट करते, तर जे काही उरलेल्या दोन बाजू आहेत, रिमेनिंग टू साईड ज्या आहेत, त्या रिमेनिंग टू साईड्सला दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉईंट. दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये उरलेल्या दोन बाजूला ते इंटरसेक्ट करते, म्हणजे छेदते. तर असं होत असेल तर मग काय होतंय, देन द लाईन डिवाइड्स द साईड इन द सेम प्रोपोर्शन. तर त्यावेळेस ती जी काही लाईन आहे ती लाईन काय करते, त्या दोन साईडला सेम रेशोमध्ये किंवा सेम प्रोपोर्शनमध्ये इंटरसेक्ट करते किंवा डिवाइड करते. सेम प्रोपोर्शनमध्ये काय करते, डिवाइड्स करते. ओके, that line divides that two sides in the same proportion. इथे लक्षामध्ये काय आहे थेरम, if a line parallel to the one of the side of triangle intersecting the remaining two sides in the two distinct point, then that line divides that two sides in the same proportion. ओके, एखादी लाईन त्रिकोणाच्या एका बाजूला जर समांतर असेल आणि ती रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा ही त्या दोन बाजूला सारख्या प्रमाणामध्ये विभागते. येतं लक्षामध्ये, किंवा सारख्या गुणोत्तरामध्ये विभागते. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारचा हा थेरम आहे. अतिशय सोपा आहे आणि यावरती डिपेंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. हा थेरम देखील आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. आता ॲक्च्युली थेरम हा जो काही पार्ट आहे हा तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात येऊ शकतो कदाचित. शक्यतो जास्त करून थेरम या ठिकाणी डायरेक्टली विचारलं जात नाही. ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला थेरम या ठिकाणी बॉक्स फिलअप्स करण्यासाठी या ठिकाणी मध्ये येऊ शकतो. त्यामुळे आपण हा थेरम पाहणार आहोत. तर थेरमचा गिवन पार्ट आहे पहा. आता थेरम प्रूव्ह करायचा म्हटल्यावर गिवन पार्ट काय असतो, काय आहे थेरमचा दिलेला पहा. तर गिवन पार्टमध्ये ट्रँगल ABC दिला आहे. ओके, इन ट्रँगल ABC लाईन L इज पॅरलल टू साईड BC दिलं आहे. म्हणजे ही जी काही लाईन L आहे ती BC या साईडला पॅरलल दिलेली आहे. अँड लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC इन द पॉईंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. लाईन L जी आहे ती उरलेल्या दोन बाजू ज्या आहेत, म्हणजे रिमेनिंग टू साईड ज्या आहेत ट्रँगलच्या AB आणि AC, या AB आणि ACला पॉईंट P आणि पॉईंट Q या डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. बरोबर आहे, इंटरसेक्ट टू डिस्टिंक्ट पॉईंट P अँड Q. तर त्यावरनं काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला, देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट ते जे काही लाईन आहे
ती त्या दोन साईडला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते. इक्वल प्रपोर्शन म्हणजे काय आहे मग, या साईडचं प्रपोर्शन कसं होणार आहे डिवाईड करण्याचं, तर ए पी पा दोन भाग कोणते झालेले आहेत, एक भाग ए पी झालेला आहे आणि दुसरा भाग झालेला आहे पी बी. मग त्याचा जर रेशो घेतला ए पी प्रपोर्शनल टू पी बी, म्हणजे ही जी काही लाईन यल आहे ती या ए बी लाईनला ज्या दोन पार्टमध्ये डिवाईड करते त्या पार्टचा रेशो म्हणजे ए पी आणि प्रपोर्शनल टू पी बी या दोन पार्टमध्ये डिवाईड करते, म्हणून त्याचा रेशो तो कशाशी इक्वल येणार आहे, तर ए सी पार्टला ज्या दोन पार्टमध्ये डिवाईड करते, ए सी या साईडला ज्या दोन पार्टमध्ये डिवाईड करतो त्याच्या रेशोशी इक्वल असणार आहे, म्हणजेच ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी. ओके, हा जो काही रेशो आहे हा रेशो आणि हा रेशो काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच लाईन यल ही जी काही आहे ती साईड ए बी आणि साईड ए सीला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे प्रूव्हमध्ये काय येणार आहे, ए पी प्रपोर्शनल टू पी बी इज इक्वल टू ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. पहा काय आहे कन्स्ट्रक्शन, सेगमेंट पी सी ड्रॉ करूया आपण आणि सेगमेंट बी क्यू ड्रॉ करूया. म्हणजे काही पी आणि सी पॉईंट आहे तो जॉईन करूया आपण, म्हणजे पी सी ही जॉईन केली. त्यानंतर बी आणि क्यू हा पॉईंट देखील जॉईन केले, म्हणजे बी क्यू हा देखील जॉईन केलं आहे. आता हे कन्स्ट्रक्शन का केलं आहे आपण, कन्स्ट्रक्शन केल्यामुळे दोन ट्रँगल तयार झालेत पहा या ठिकाणी, आणि त्या दोन ट्रँगलचं मग आपण काल जे रिझल्ट पाहिलेत ते रिझल्ट यूज करून आपण या ठिकाणी आपला हे जे काही पार्ट आहे प्रूव्ह करण्याचा तो या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी आपण हे कन्स्ट्रक्शन केलं आहे, पी सी जोडला आहे आणि बी क्यू जोडला आहे, त्यामुळे आता दोन ट्रँगल तयार झालेत पहा. मग आता प्रूफ या पार्टमध्ये काय येईल पहा, प्रूव्ह करणार आहोत आता आपण. आता प्रूव्ह करण्यासाठी काय करूया आपण, दोन ट्रँगल विचारात घेऊ. कुठले दोन ट्रँगल, ट्रँगल ए पी क्यू पहा या ठिकाणी ट्रँगल आहे ए पी आणि क्यू, म्हणजे हा ट्रँगल आहे पहा, वरचा ट्रँगल आहे ना हा ट्रँगल ए पी क्यू हा ट्रँगल. आणि दुसरा कोणता आहे पी क्यू बी हा ट्रँगल, ट्रँगल पी क्यू आणि बी हा ट्रँगल पहा, हा एक ट्रँगल आहे. येत्या लक्षामध्ये कोणते दोन ट्रँगल आहेत, पहिला ट्रँगल आहे ए पी क्यू हा ट्रँगल आहे आणि दुसरा आहे पी क्यू बी हा ट्रँगल आहे दुसरा. मग आता या दोन ट्रँगलमध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर यांची हाईट सेम आहे पहा, बरोबर आहे ना, कारण पहा या ठिकाणी याची हाईट असं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही हाईट आणि या ट्रँगलची, या दोन्ही ट्रँगलची हाईट सेम आहे पहा. हा जर बेस घेतला आपण, पहिल्या ट्रँगलचा बेस ए पी घेतला आणि दुसऱ्या ट्रँगलचा बेस पी बी घेतला, तर बेस वेगळा आहे परंतु हाईट सारखीच आहे पहा. दोन ट्रँगलची हाईट सेम आहे, दिस हॅव इक्वल हाईट. आणि हाईट सेम असेल तर अशा दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो तुम्हाला माहीत आहे, कशाशी इक्वल असणार आहे तो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल विथ द सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग बेसेस. हाईट जर सेम असेल तर करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशोशी इक्वल असणार आहे. मग काय आहे त्याचे बेसेस, पहिल्या ट्रँगलचा बेस आहे ए पी आणि दुसऱ्या ट्रँगलचा बेस आहे पी बी, त्याच्या रेशोशी इक्वल असणार आहे. येत्या लक्षामध्ये, म्हणजेच ए पी प्रपोर्शनल टू पी बी आलेलं आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी हे दोन ट्रँगल विचारात घेऊ, ए पी क्यू हा एक ट्रँगल घेऊ, जसं हे दोन घेतले ना, हे आणि हा घेतला तसा आता हा आणि हा घेऊया. म्हणजे ए पी क्यू ट्रँगल ए पी क्यू हा एक आणि दुसरा ट्रँगल पी क्यू सी हा एक घेऊ. या दोन ट्रँगलची देखील हाईट सेम आहे. मग त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, हाईट सेम आहे म्हणजे करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशोशी इक्वल असणार आहे. या ट्रँगलचा बेस आहे ए क्यू आणि या ट्रँगलचा बेस आहे क्यू सी. ओके, ए क्यू अपॉन क्यू सी. हे दोन इक्वेशन मिळालेत आपल्याला, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन. आणि मग फर्स्ट आणि सेकंड या इक्वेशनमध्ये नंतर काय होणार आहे पहा, सेगमेंट पी क्यू जे आहे इज कॉमन बेस ऑफ ट्रँगल पी क्यू बी अँड पी क्यू सी. आता हे दोन ट्रँगल विचारत घेऊ पहा, पी क्यू बी म्हणजे हा ट्रँगल आहे पहा, पहिला याचा हा ट्रँगल पी क्यू बी हा ट्रँगल आणि दुसरा कोणता आहे पी क्यू सी म्हणजे हा ट्रँगल. आता या दोन ट्रँगलमध्ये पहा काय आहे,
बेस सेम आहे पहा, दोन्हींचा बेस पी क्यू आहे. हा जर बेस घेतला दोन्ही ट्रँगलसाठी तर पी क्यू हा कॉमन बेस आहे पहा त्यांचा. मग पी क्यू हा कॉमन बेस आहे दोन ट्रँगलचा आणि पी क्यू पॅरलल टू बी सी आहे बा. पी क्यू इज पॅरलल टू बी सी आहे आणि या दोन लाईन पॅरलल आहेत आणि त्याचा बेस सेम आहे बा. मग आता लाईन पॅरलल आहेत या दोन, एल लाईन किंवा पी क्यू लाईन आणि बी सी लाईन पॅरलल आहेत आणि पी क्यू हा बेस आहे बा, कॉमन बेस. आता बेस आहे कॉमन, त्यामुळं या दोन ट्रँगलचा बेस सेम आहे. ओके. आणि या दोन लाईन पॅरलल आहेत, त्यामुळे या दोन पॅरलल लाईनमधलं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच हाईट होणार आहे. बरोबर आहे, दोन्ही ट्रँगलची हाईट होणार आहे आणि दोन्ही ट्रँगलची हाईट देखील काय असणार आहे, सेमच असणार आहे. कारण या दोन पॅरलल लाईनच्या मधोमध बरोबर हा ट्रँगल आहे बा. हा ट्रँगल आहे ना, हा ट्रँगल आणि दुसरा हा ट्रँगल, हे दोन्ही ट्रँगल दोन पॅरलल लाईनच्या बरोबर मधोमध आहेत पहा. त्यामुळे त्यांची हाईट देखील सेम होणार आहे. त्यामुळं हे जे काही दोन ट्रँगल आहेत या दोन ट्रँगलची हाईट सेम आहे आणि बेस देखील सेम आहे. मग हाईट आणि बेस जर सेम असेल तर त्यांचा एरिया देखील काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. आणि हाईट आणि बेस दोन्ही सेम असेल तर त्यांचा एरिया देखील सेमच असणार आहे. त्यामुळं एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी. हा ट्रँगल आणि हा ट्रँगल जो आहे त्यांचा एरिया सेमच असणार आहे. त्यामुळं हा जो काही रेशो आहे बा, तर पी क्यू बी हा जो काही ट्रँगल आहे ना खालचा, तर पी क्यू बी आणि पी क्यू सी दोन सारखेच आलेत पाहता. त्यामुळं या पी क्यू बीच्या ऐवजी या ठिकाणी पी क्यू सीच्या ऐवजी पी क्यू बी टाकू शकता तुम्ही. त्यामुळे फर्स्ट सेकंड या दोन इक्वेशनवरून तुम्हाला काय म्हणता येईल आणि थर्ड या तीन इक्वेशनवरून तुम्हाला काय म्हणता येईल, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड या तीन रिझल्टवरून तुम्हाला काय मिळणार आहे, तर पी क्यू सीच्या ऐवजी आपण पी क्यू बी टाकू शकतो कारण ते सेम आहे. आणि सेम आहे म्हटल्यावर डावी बाजू याची सेम झाली या इक्वेशनची, म्हटल्यावर उजवी बाजू देखील सेमच असणार आहे. त्यामुळं ए पी प्रपोर्शनल टू पी बी इज इक्वल टू काय होणार आहे, ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी होणार आहे. ओके. म्हणजेच ए पी प्रपोर्शनल टू पी बी इज इक्वल टू ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी असणार आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे रिझल्ट वापरून, कारण पी क्यू बीचा एरिया आणि पी क्यू सीचा एरिया सारखाच झालेला आहे पहा. त्यामुळं हे जे काही दोन इक्वेशन आहे याची डावी बाजू सारखीच होणार आहे, कारण एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सीच्या ऐवजी काय येणार आहे, पी क्यू बीच येणार आहे, कारण सेमच आहे, सेम आहे. त्याच्यामुळे डावी बाजू सारखी झाली, डावी बाजू सारखी असल्यामुळे उजवी बाजू देखील सारखीच असणार आहे दोन्हीशी पण. त्यामुळं हा रिझल्ट मिळाला आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथे लक्षामध्ये अशा प्रकारचा थेरम आहे, महत्त्वाचा थेरम आहे पहा खूप, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. यावरती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, त्यामुळं व्यवस्थित समजावून घ्या हा काय रिझल्ट आहे तो काय आहे. पुन्हा सांगतोय पहा, इफ अ लाईन पॅरलल टू द वन साइड ऑफ ट्रँगल इंटरसेक्टिंग द अदर टू साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉईंट, देन that lines divides that side in the same proportion. ओके. त्यानंतर त्या थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आहे बा. कॉन्व्हर्स म्हणजे सेम आहे बा, फक्त उलटा थेरम करायचा आहे. म्हणजे जो प्रूव्ह करायचा पार्ट होता तो गिवन होणार आहे आणि जो गिवन पार्ट आहे तो टू प्रूव्ह होणार आहे. आपण फक्त स्टेटमेंट पाहणार आहोत आणि या थेरमचा जो काही प्रूफ आहे तो इनडायरेक्ट मेथडने आपण तो प्रूव्ह करू शकतो. तो काही प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही आहे. आता थेरम पहा काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स पाहायचा आहे. कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास, व्यत्यास म्हणजे थेरमचा उलटा करायचा आहे पार्ट. मग काय होईल पहा, आता या थेरमचा बरोबर उलटा करायचा आहे पहा. हा थेरम उलटा करायचा म्हणजे हा जो काही पहिला पार्ट होता तो दुसरा पार्ट होणार आहे आणि जो काही दुसरा पार्ट होता तो पहिला पार्ट होणार आहे. थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट कसा असतो पहा, दोन पार्ट असतात थेरममध्ये. इफ नंतरचा पार्ट हा पहिला पार्ट असतो, इफ नंतर हा पार्ट आहे पहा. इफ नंतरचा पहिला पार्ट काय आहे, अ लाईन पॅरलल टू द साईड ऑफ ट्रँगल इंटरसेक्टिंग द रिमेनिंग टू साईड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, हा पहिला पार्ट आहे पहा. आणि मग देन नंतरचा पार्ट काय असतो, दुसरा पार्ट असतो. काय आहे मग तो, देन नंतरचा पार्ट हा दुसरा आहे. तर लाईन डिवाइड द साईड्स इन द सेम प्रोपोर्शन हा दुसरा पार्ट आहे. मग आता बरोबर उलटं होणार आहे. आता इफ नंतरचा जो काही पार्ट आहे तो या थेरमचा दुसरा पार्ट येणार आहे बा. म्हणजे इफ अ लाईन डिवाइड्स
एनी टू साइड्स ऑफ ट्रँगल इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे जर एखादी लाईन ट्रँगलच्या दोन साईडला जर सेम प्रपोर्शनमध्ये डिवाईड करत असेल, म्हणजे दुसरा पार्ट आहे बा या पहिल्या थेरमचा. इफ नंतरचा पार्ट, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रँगल इन द सेम प्रपोर्शन. आणि मग काय होईल, देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड साईड. म्हणजे लाईन इज पॅरल टू थर्ड साईड हा पहिला पार्ट आहे या थेरमचा, पहिला थेरम. म्हणजे उलटा थेरम झालेला आहे पहा पहिला थेरमचा, म्हणजे कॉन्व्हर्स थेरम होईल. बेसिक प्रपोर्शनिटी थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट काय होईल मग तो पहा. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रँगल इन द सेम प्रपोर्शन, देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड साईड. ओके. म्हणजे पहा लाईन आहे एक यल लाईन, आणि ती यल लाईन ट्रँगलच्या दोन साईडला म्हणजे ए बी आणि ए सी या दोन साईडला इक्वल पार्टमध्ये डिवाईड करत असेल. म्हणजेच ए पी प्रपोर्शनल टू पी बी इज इक्वल टू ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी असेल पहा. ए पी प्रपोर्शनल टू पी बी इक्वल टू ए क्यू प्रपोर्शनल टू क्यू सी असेल. म्हणजे सेम रेशोमध्ये जर डिवाईड करत असेल एखादी लाईन दोन साईडला ट्रँगलच्या, तर काय होतं, तर ती लाईन जी आहे म्हणजे यल लाईन ही थर्ड साईडला पॅरल असते. देन दॅट इज पॅरल टू द थर्ड साईड. ओके. म्हणजेच या ठिकाणी लाईन यल आहे, ती यल लाईन ए बी आणि ए सी या दोन साईडला सेम प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते. म्हणजेच ए पी प्रोपोर्शनल टू पी बी इक्वल टू ए क्यू प्रोपोर्शनल टू क्यू सी आहे पहा. ए पी प्रोपोर्शनल टू पी बी इक्वल टू ए क्यू प्रोपोर्शनल टू क्यू सी. म्हणजे इक्वल रेशोमध्ये डिवाईड करते लाईन यल दोन साईडला ट्रँगलच्या. असं असेल तर मग काय होतं, देन दॅट यल लाईन इज पॅरल टू थर्ड साईड बी सी. ओके. अशा प्रकारे हा कॉन्व्हर्स आहे बेसिक प्रपोर्शनिटी थेरमचा. त्यावरती आपण डिपेंड एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहेत पहा एक्झाम्पल. इन ट्रँगल ए बी सी पहा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. इन ट्रँगल ए बी सी, या ट्रँगल ए बी सीमध्ये काय आहे, डी ई पॅरल टू बी सी आहे पहा. ही जी काही डी ई आहे ती डी ई लाईन बी सीला पॅरल आहे पहा. डी ई इज पॅरल टू बी सी. ओके. आणि डी बी इक्वल टू 5.4 दिलेला आहे पहा. डी बी हे किती दिलेलं आहे, 5.4 दिलेलं आहे. त्यानंतर ई डी दिलेलं आहे 1.8. म्हणजे ई डी हे डिस्टन्स आहे, ई डी 1.8 आहे. त्यानंतर ई सी आहे पहा. ई सी हे डिस्टन्स दिलेलं आहे, किती आहे ते, दॅट इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. आणि यावरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ए ई हे फाइंड आउट करायचं आहे. ए ई हे डिस्टन्स जिथे फाइंड आउट करायचं आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बा, इझी एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का, हे डिस्टन्स ई डी दिलेलं आहे तुम्हाला, डी बी हे डिस्टन्स देखील दिलेलं आहे, हे ई सी डिस्टन्स हे देखील दिलेलं आहे, आणि ए ई डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे इझी आहे एकदम. आत्ताच आपण थेरम पाहिला आहे, तो थेरम आपण या ठिकाणी यूज करू शकतो. आणखी काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, डी ई ही जी काही लाईन आहे, तर ही डी ई लाईन बी सी या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. ओके. डी ई इज पॅरलल टू बी सी. त्यामुळे आपण या एक्झाम्पलमध्ये बेसिक प्रपोर्शनिटी थेरम जो आहे तो या ठिकाणी यूज करू शकतो. काय आहे बेसिक प्रपोर्शनिटी थेरम, तर बेसिक प्रपोर्शनिटी थेरम आहे पहा. इफ अ लाईन इज पॅरलल टू द वन ऑफ द साइड ऑफ ट्रँगल, if a line is parallel to the one of the side of triangle, then that line divides other two sides in the same proportion. अशा पद्धतीने आपला थेरम आहे बा, बेसिक प्रपोर्शनिटी थेरम. हे तर लक्षामध्ये पुन्हा सांगतोय बा. इफ अ लाईन इज पॅरलल टू द वन ऑफ द साइड ऑफ ट्रँगल, देन दॅट लाईन डिवाइड्स अदर टू साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे या ठिकाणी डी ई लाईन बी सीला पॅरलल दिलेली आहे, आणि त्यामुळं डी ही एक लाईन बी सीला पॅरलल असेल, तर त्यामुळं बेसिक प्रपोर्शनिटी थेरमने डी ही लाईन काय करणार आहे, रिमेनिंग टू साईडला, ट्रँगलच्या रिमेनिंग टू साईडला म्हणजे ए बीला आणि ए सीला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाईड करणार आहे. म्हणजेच इन ट्रँगल ए बी सी, डी इज पॅरलल टू बी सी अँड देअरफॉर डी ई डिवाइड्स द साईड ए बी अँड ए सी इन द सेम प्रपोर्शन बाय बेसिक प्रपोर्शनिटी थेरम. मग काय आहे ते प्रपोर्शनल, सेम, ई डी प्रपोर्शनल टू डी बी.
ए डी प्रोपोर्शनल टू डी बी. म्हणजे डी लाईन ए बीला कोणत्या दोन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे, ए डी एक पार्ट आणि डी बी एक पार्ट, त्याचा रेशो तो कशाशी इक्वल असणार आहे, तर ई सीच्या दोन पार्टच्या रेशोशी इक्वल असणार आहे. म्हणजेच ए प्रोपोर्शनल टू ई सी, ए प्रोपोर्शनल टू ई सी. येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे बाय बेसिक प्रॉपर्शनिटी थेरम आपण या ठिकाणी यूज करतो आहे. आता यामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. या सर्व व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत, 3 व्हॅल्यू माहीत आहेत आणि ए जो आहे तो ए तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे ए डीची व्हॅल्यू आहे 1.8, डी बीची व्हॅल्यू आहे 5.4, ए फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला आणि ई सी आहे 7.2. ओके. आणि मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे सिम्पल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 1.8 इंटू 7.2, 1.8 इंटू 7.2 आणि इज इक्वल टू ए इंटू 5.4, ए इंटू 5.4. ओके. येतं का लक्षामध्ये. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे 1.8 इंटू 7.2 आणि 5.4 इंटू ए. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. किंवा हे जे काही डिवाईड आहे ते इकडे जर घेतलं तर या ठिकाणी मल्टिप्लाय होईल आणि हे 5.4 आहे ते या ठिकाणी डिवाईड आहे, ते जर इकडे घेतलं तर मल्टिप्लाय होईल. लिहिताना आपण फक्त ते या बाजून लिहिलं. असं इक्वेशन मिळालं तुम्हाला. आणि मग एची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. ए इज इक्वल टू 5.4 जे मल्टिप्लाय आहे एला ते जर इकडे घेतलं तर या पूर्ण याला डिवाईड होईल. म्हणजे या ठिकाणी 1.8 मल्टिप्लाइड बाय 7.2 अपॉन 5.4. आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर ते तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळणार आहे. 9ने भाग देऊ शकता पहा तुम्ही. 9 दुने 18, 9 सक 54 आणि 9 8 72. अशा प्रकारे भाग जर दिला तुम्ही, दशांश चिन्ह नाही असं समजून या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑपरेशन केलं किंवा तुम्हाला जर कॅल्क्युलेशन येत असेल डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. किती येणार आहे ते 2.4. दशांश चिन्ह नाही असं समजून या ठिकाणी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करा आणि नंतर दशांश चिन्ह तुम्ही देऊ शकता. सर्व कॅल्क्युलेशन झाल्यानंतर दशांश चिन्ह तुम्ही देऊ शकता. आन्सर येणार आहे तुमचं 2.4 सेंटीमीटर. देअरफॉर ई इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. त्यानंतर प्रॅक्टिस सेट आहे पहा. हा प्रॅक्टिस सेट 1.2. हा प्रॅक्टिस सेट 1.2 आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. वी शुड स्टॉप हिअर.